आश्विन शुद्ध द्वितीया गुरु द्वादशी किंवा त्या दिवशी आपण वसुबारस या नावाने हा दिवस ओळखला जातो। या दिवशी आपण गायीचे व वासराचे पूजन करतो। आता गुरु द्वादशी असं म्हटलेलं आहे, या नावातच त्या दिवसाचे महत्त्व आहे। सगळ्यांना हे माहिती आहे की गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचे पूजन करतात, बरोबर आहे। ती व्यास पौर्णिमा म्हणून ओळखली जाते। त्याचप्रमाणे वसुबारस ही गुरु द्वादशी आहे, त्या दिवशी सुद्धा आपल्या गुरूंचे पूजन तसेच गाय व वासराचे पूजन, दिवाळीचा पहिला दिवस पहिला दिवा आपण त्या दिवशी लावतो। आणि त्याचप्रमाणे गुरु प्रतिपदा ही येते। या तिन्ही दिवशी आपल्या गुरूंचे प्रत्यक्ष सद्गुरू असतील ज्यांच्याकडे तर त्यांनी प्रत्यक्ष सद्गुरूंचे, ज्यांच्याकडे सद्गुरू सदेह नाहीत समाधीस्थ झालेले आहेत तरी तुम्ही त्यांच्या समाधीचे दर्शन घ्यावे, त्या दिवशी त्यांचे पूजन करावे। गुरुस्मरणामध्ये तो त्या दिवशीचा जो दिवस आहे तो तुम्ही घालवू शकता। अत्यंत महत्त्वाचे हे 3 दिवस आहेत गुरुपूजनासाठी। आणि त्याचप्रमाणे जगाला आपण कामधेनू, ज्या गायीमुळे आज म्हणजे म्हणतात की आईचं दूध जरी बाळाला मिळालं नाही तरी चालतं, पण गायीचं जर दूध मिळालं तर तरी सुद्धा ते बाळ व्यवस्थित त्याचे पालन पोषण होऊन ते व्यवस्थित मोठे होते। त्या गायीप्रती एक कृतज्ञता, त्या गायीचं पूजन, गायीमध्ये 33 कोटी देवतांचा वास असतो। गायीचे तूप उत्तम, गायीचे दूध उत्तम, गायीचे दही उत्तम, गायीचा जो चीक असतो तो उत्तम, गायीचे शेण, गायीचे गोमूत्र, सर्वार्थाने गाय ही पूजनीय आहे। म्हणून वसुबारसेच्या दिवशी जिथे जिथे म्हणून तुम्हाला जाणं शक्य आहे, आता हल्ली शहरामध्ये घरी गाय नसते पण बऱ्याच ठिकाणी मी सोसायट्यांमध्ये बघितलंय की गाय वासरू पूजनाला बोलवले जाते। जिथे बोलवतात ते ठीक आहे, ज्यांच्याकडे बोलवत नाही त्यांनी मुद्दाम गोशाळेमध्ये जाऊन गायीचेही त्या दिवशी पूजन करावे। आमच्या गावाकडे अशी पद्धत आहे, बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी ही त्या दिवशी गायीला नैवेद्य म्हणून दाखवतात। त्याचबरोबर गोड म्हणून तिला कोणी पुरणपोळी करतं तर कोणी साधी पोळी गूळ आणि हरभऱ्याची डाळ म्हणून जरी तिला दिली तरी सुद्धा चालते, तिला तो नैवेद्य पोचतो। तर अशा प्रमाणे तुम्ही वसुबारस आणि गोवत्स द्वादशी दोन्हीही गुरु द्वादशी हे सगळं तुम्ही साजरे करावे। येणाऱ्या वसुबारसेच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा। जय भवानी, जय जगदंबा।